अगं चल की काय इष्टी गेल्यावर जायचं का काय? किती घाई करतायसा सदान का घाई असती तुमची. म्हाताऱ्या माणसाला जमतय होय. चला सोनार जायच्या आधी पोचलं पाहिजे बाई. सदानंदाचा येळकोट येळकोट बोल भवानी माते की जय. पिंगळा घरी आलाय राजा दान दे. बाबा आम्हीच भीक मागतोया. पोरीच्या शिक्षणाला जमीन इकली, घर बी भाड्याने हाय आणि आता लग्ना करता उरलं सुरलं दागिनं बी घाण ठेवाया चालूया. जाऊ दे बाबा, माफ करा. महाराजांच्या महाराष्ट्रात लिकीच्या लग्नासाठी कुणी सोनं गहाण ठेवायला लागलं की लय वाईट वाटतं राजा. अरे आपल्या महाराजांनी त्या काळात एवढ्या बिकट परिस्थितीत एवढे मोठा मोठाले दुश्मन अंगावर घेत किती बचत केली. अरे किती धनसाठा मागं सोडला. महाराजाच्या माघारी तेव्हा औरंगजेब 7 लाखाची खडी फौज घेऊन महाराष्ट्रात आला. हा, आपल्या धाकल्या धान्याने 9 वर्ष त्याच्याशी झुंज दिली, पण कवा पैशाची अडचण आली नाही. का? कारण महाराज एवढी बचत मागं सोडून गेले होते. हा, आणि तुम्ही आम्ही अरे साध्या पुरीच्या शिक्षणासाठी जमिनी विकावं लागते, लग्नासाठी सोनं गहाण ठेवावं लागतंय. कवा शिकणार? महाराजांच्या महाराष्ट्रात राहून बचतीचं महत्व कवा शिकणार? कवा करणार पैसे अडक्याची प्लॅनिंग? बघा, करा विचार. बाबा दान न घेताच एवढं ज्ञान देऊन चाललायसा. कोण्या गावचं नाव काय म्हणायचं? अरे माझे नाव लय आहेत, गाव बी लय आहेत. चालतंय असं चल चल, आपल्याला उशीर होईल. काय म्हणले होते? सांग. अरे राजा जेव्हा 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसले तेव्हा फकीराच्या पहिल्या ओळीत उभा राहून भीक मागणारा मीच. बघा येतंय का ओळखता? पिंगळा नव्हता तो. अगं आपल्यासाठी महाराजांनी फाटवलेला देव माणूस.